कढई तापवत आहे. तेल टाकायचं नाही त्याच्यात. कढई गरम झालेली. 2 चमचे तेल. आज एक आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला सांगत आहे. काय असेल ती रेसिपी ओळखा ना. ओळखू शकता तुम्ही काय आहे तर. तेल गरम झालेलं आहे. कांदा त्यात घालून घेऊ आपण. कांदा भरपूर पाहिजे. ओळखा, कमेंट करा आणि सांगाल नंतर कशी होती ही रेसिपी. घरोघरी असं होतं नेहमी की पोळ्या शिल्लक राहतात. रात्रीच्या म्हणा, सकाळच्या म्हणा, संध्याकाळी कोणाला बाहेर जायचं असलं जेवायला की सकाळी जर आपण 4-5 वाजता स्वयंपाक केला, अचानक बाहेर जायचा प्रोग्राम केला, कुठला बोलावून आलं तर तेव्हा मग पोळ्या शिल्लक राहतात. तर या अशा प्रकारे आता ह्या इथे पोळ्या आहेत. या आपण इथे काढून दाखवतो मी तुम्हाला एवढ्या पोळ्या उडलेल्या. अचानक बाहेर जेवायचा प्रोग्राम झाला, काही झाला, कुठला प्रोग्राम असला की मग वाजतात. आणि 1-2 पोळ्या जर असल्या तर आपण गाईला घालू शकतो. पण एवढ्या मोठ्या असल्या तर मग ते फेकून द्यायची हिंमतही होत नाही, कोणाचीच नाही. आता प्रत्येकजण सांगते आम्ही शिळं खात नाही, पण प्रत्येक घरी मला नाही वाटत की कोणी केलेला नसेल असा पोळ्यांचा चिवडा म्हणून. प्रत्येकजण करतात. नेहमी करत नाही. डॉक्टरही आरोग्याच्या दृष्टीनं शिळं खायला नाहीच म्हणतात. पण एखाद्या वेळेस खायला चेंज आणि बदल म्हणून खायला काही हरकत नाही. आणि 1-2 पोळ्या घेऊन एकच जण शिळी खाल्ल्यापेक्षा जर अशा प्रकारे स्वच्छ हात धुवून घेतलेले आम्ही. हे बारीक आधीच करून ठेवले. इकडे कांदा फ्राय होता. तेल बऱ्यापैकी टाकायचं आहे. कांदा टाकला आहे त्याच्यात. कांदे भरपूर पाहिजे याच्यात. आणि अशा प्रकारे आता स्वच्छ हात धुवून या पोळ्या. आणि शिळ्याच पोळ्यांचा कुस्करा चांगला होते असा. कोणी पोळ्यांचा काला म्हणतात, कोणी कुस्करा म्हणतात, कोणी पोळ्यांचा चिवडा म्हणतात. आता तुम्ही काय म्हणता ते सांगा आणि करता की नाही हे सांगा. कारण आम्ही करतो कधी कधी. एखाद्या महिन्यात अशा पोळ्या असल्या की 4-5 पोळ्या तरी पाहिजे. पण 1-2 पोळ्या असल्या की गाईला घालून देतो, मागणाऱ्याला देऊन देतो. पण 5-6 पोळ्या असल्या की मग करतो. अशा प्रकारे आता जास्त पोळ्या उरलेल्या होत्या तर करून टाकू. आणि रेसिपी दाखवून येतो म्हटलं तर पोळ्यांचा, आम्ही याला पोळ्यांचा चिवडा म्हणतो. आता पुष्कळ जण आम्ही शिळं खात नाही, आम्ही गाईला टाकतो. प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम आहे. पण हे दाखवून देतो. जर उरल्या तर वेस्ट घालवायचं नाही. आणि एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही. नेहमी खाऊ नका शिळं, पण एखाद्या वेळेस तेल म्हणून भरपूर तेल, भरपूर कांदा. आता शेंगदाणे आणि 2-3 लाल मिरच घेतल्या. फक्त याच्यातल्या बियाणे टाकत. शेंगदाणे त्या कांद्यात तळल्यासारखे झाले की अजून कडक कडक जातात. आले खाताना की छान वाटतात. त्या बिया काढून घेतल्या मी. हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही. हिरवी मिरची सांगा, लवकर झटपट होणार आहे. थोडा थोडा खाल्ला की सांबार, वरून सांबार घेतला, लिंबू घेतलं की छान लागते. दही टाकतात, दही ताक काही घालून म्हणजे आंबट थोडा बरा वाटते. तर आता आपण त्यात तिखट मीठ 1 मिनिट. गॅस कमी करते मी. आता कांदे झालेले आणि तेल, शेंगदाणे तळवल्या जातात त्यात. तिखटे बरंच पाहिजे याला, कारण मिरच्या 1-2 घातल्या आणि जास्त आहेत त्या पोळ्या. त्यांना तेल भरपूर, तिखट बरं. अशा प्रकारे हा झण पोहे आणि उपम्यापेक्षा सुद्धा सुंदर होतो. छान होतो.
टेस्टी. मीठ ह्याच्यात घालून घेऊ आपण. झालेला आहे आता. आणि आपण हे बारीक केलेल्या करून तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, म्हणजे मग उपम्यासारखं होतं. पण हातानेच केला की चांगला लागतो. शिळ्या असल्या की पटापट करता येतात हाताने. एक वेळ मी गॅस कमी करून टाकते कारण त्यांना झालेला आहे भरपूर. कढई अशी करून दाखवते तुम्हाला मी. कमी आहे गॅस. कोणाला मोकळा मोकळा आवडतो, कोणाला ओलसर आवडतो. आता आपापल्या आवडीनुसार तुम्ही हा चांगला आता मोठा करून भाजून घ्या पूर्ण. अशा प्रकारे गॅस मोठा करते आता थोडासा. एकदम मोठा केला की जळण्याची आहे, कारण बारीक आहे पोळ्याचा, जळण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही कमी याच्यावर मीडियम करून गॅस करू शकता. आणि आता आपल्याला फक्त दही द्या, दही किंवा ताक घालायचं आहे. नंतर लिंबू पिळू शकतो. 2-3 मिनिट फ्राय चांगला करायचा आहे त्याला, कारण पोळ्या शिळ्या असतात, त्यामुळे चांगला भाजल्या गेला पाहिजे तो. मुलांना खूप आवडतो हा. सगळ्यात लहान मुलांना वगैरे साबुदाण्याची खिचडी, उसळ, पोळ्यांचा चिवडा आवडतो. पण शिळं नेहमी नाही तर एखाद्या वेळेस काही हरकत नाही. महिन्यातून एक वेळ तरी करूच शकतो, काहीतरी वेगळं म्हणून. एक वेळ हलवून घेऊ आपण. हजर असले इथे तर मोठं कर. आवाज येत असेल तुम्हाला तळतळ, म्हणजे छान खरपूस भाजला गेला आहे ते. मोठा गॅस आहे, मी कमी करून टाकते थोडासा. अशा प्रकारे पोळ्यांचा चिवडा करून बघा. पोहे आणि उपम्यापेक्षाही चांगला लागतो आणि नेहमी खावं असंच वाटते. कमी याच्यावर होत आहे तो आता. आणि आता मी 1 मिनिट मोठं करून घेते ते, कारण आपल्याला त्यात एक घालायचे. काय घालायचं तुम्ही ओळखलं. एक वेळ हलवून घ्या. पहिले कोरड्याच पोळ्या टाकल्यावर आपण भाजून घ्यायचं चांगलं खरपूस. पूर्ण तुकडे बारीक पूर्ण तुकडे ते भाजले गेले पाहिजे, म्हणजे ते शिळे नाही. आता मोठा करून गॅस. आता हे ताक आहे माझ्याकडे, तर हे ताक असं खालचं नाही घालायचं, फक्त आपल्याला आंबटपणा पाहिजे तर आपण वरचं पाणी, फक्त ताकावर फ्रीजमध्ये असं पाणी आलेलं आहे ताकावर.
आपल्याला आंबटही लागेल आणि आपलं पाणी सांगतो नाही. फक्त घरात म्हातारे वगैरे लोक असले त्यांना देऊ नका, कारण अजून त्रास होण्याची शक्यता असते. आणि आजारी लोक, म्हातारे लोक असले की त्यांना नाही द्यायचं. अशा प्रकारे आता जरी ओला दिसत असला तर तो एक वाफ आली की ताक घातलाय म्हणजे आंबट होईल तो. आणि तेवढ्या पूर्ण याच्यात आपल्याला एवढी साखर घालायची आहे. एवढी साखर. आणि आता 2 वेळ वाफ आल्या, 1-2 वाफ आल्या की तयार आहे आपलं. लक्षाचे नाही आहेत कोणाच्याही पोळ्यांचं तेवढं आहे म्हणून, कारण एकदम बारीक तेल आहे. तुम्ही दही ताक आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. फोडणीची पोळी म्हणतात कोणी पोळ्यांचा कुस्करा, काला, अशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं. आम्ही पोळ्यांचा चिवडा म्हणतो. कडक केला की थोडा चिवडा, फोडणी दिलेला थोडा. तर पोळ्या शिल्लक राहिल्या की म्हणून बघा एक वेळ आपण वाफू देऊया, कारण ताक टाकल्यावर एक वेळ एक वाफ आली की तयार आहे आपला. झालेला आहे आता. दही आंबट असल्यामुळे त्यात साखर थोडी घालावं लागते, जशी आपण पोहे घालतो तशी. अशा प्रकारे दही घातल्यावर जरी तुम्हाला तो ओला दिसत असला तरी आता, आणि तेल असल्यामुळे तो कढईलाही चिपकत नाही. आता कमी केलेला आहे मी गॅस. तुम्ही लिंबू, लोणचं, ताक, फोडणीचं, मठ्ठा काही घेऊ शकता त्यासोबत तोंडी लावायला. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हा खमंग भाजला आहे पोळ्यानंतर त्यात दही घातलं. अशा प्रकारे तयार आहे आपला पोळीचा चिवडा. आता याच्यावर काढून घेऊ आपण. खाताना दाणे आले मग तोंडात की बरं वाटते ते. अजून हा 5 मिनिट ठेवला की मोकळा येतो. 5 मिनिटात पूर्ण मोकळा येऊन जातो तो. फक्त भरपूर कांदे आणि तेल बरं टाका. छान होतं. तिखट मीठ आपल्या आवडीनुसार. अशा प्रकारे लिंबू, लोणचं जे वाटलं ते आंबट असतं करा आणि
आस्वाद घ्या या रेसिपीचा. अशा प्रकारे आपला तयार आहे पोळ्यांचा चिवडा.